नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। नागपुर निवासी शिकायतकर्ता ने साइबर पुलिस स्टेशन नागपुर में शिकायत दर्ज कराई कि आरोप अनंत उर्फ सोनटू जैन ऑनलाइन गेमिंग ऐप के जरिए शिकायतकर्ता से 58 करोड़ की ठगी की। ऐसी शिकायत के आधार पर नागपुर सिटी पुलिस ने सोनटू जैन नाम के आरोपी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है। उक्त आरोपी की तलाश के लिए आज सुबह नागपुर पुलिस की एक टीम गोंदिया आई और गोंदिया पुलिस के सहयोग से सोनटू जैन के घर काका चौक सिविल लाइन गोंदिया में छापा मारा। छापे में बड़ी मात्रा में नकदी और सोने चांदी के आभूषण मिले। कार्रवाई के दौरान मिली नकदी और आभूषण को नागपुर पुलिस की हिरासत में सौंपने की कार्रवाई की जा रही है। नागपुर पुलिस कमिश्नर के मार्गदर्शन में आगे की जांच की जा रही है। हो, बरोबर आहे। परवा एका व्यापारी आमच्याकडे व्हिजिटर म्हणून आला होता आणि ते अत्यंत डिप्रेस्ड स्टेटमध्ये होता। त्यांनी अशा प्रकारची तक्रार केली की एका व्यापारी जे पूर्वी त्यांचे ओळखीचे होता, त्यांचे काही बिझनेस पार्टनर पण होता, त्यांनी त्यांचे हे बिझनेसचे व्यतिरिक्त त्यांना ऑनलाईन गेमिंग मध्ये खिचला, त्यांना इंड्यूस केला। एका पासवर्ड, युजर नेम आणि लॉग इन डिटेल्स त्यांचे क्रिएट करून त्यांचे मागचे अंदाजन 1.5 वर्षाचे कालात त्यांचे करून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांनी घेतला आणि ते ऑनलाईन ॲपमध्ये ते कॉइन्स, त्या रकमाचे कॉइन्स ते त्यांच्याकडे टाकत होता आणि शेवटी अंदाजन त्यांनी 63 कोटीचे वरचे रक्कम त्यांचे अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर केला आणि त्यापैकी काही त्यांना प्रलोभित करण्याचे दृष्टिकोनातून काही पैसे त्यांना परत पण केला, परंतु शेवटी त्यांचे आतापर्यंत 58 कोटीचे सुमारास त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली। ते हे ऑनलाईन गेमिंग ॲपवर खेळताना त्यांचे हे लक्षात आला की हे डॉक्टर्ड ॲप आहे आणि ज्यावेळी त्यांना जिंकण्याची स्थिती होती तिथे पैसे ज्यावेळी ते टाकत होता ते एरर ॲपमध्ये दाखवत होता आणि इतर वेळी ते मोठ्या प्रमाणात रक्कम हारत होता। म्हणजे हे पूर्णपणे डॉक्टर्ड ॲप होता आणि ज्यावेळी यांचे लक्षात आला त्यावेळी त्यांना हे बोलला की अशा प्रकारचे तुम्ही आमचे फसवणूक केलेली आहे, तर त्यावेळी यांनी अत्यंत गंभीर प्रकाराची धमकी पण त्या फिर्यादीला दिली, जेणेकरून फिर्यादी अत्यंत वाईट अवस्थेत झाले, परंतु गुड सेन्स प्रिवेल्ड आणि ते आमच्याकडे आला आणि म्हणून आम्ही काल या प्रकरणात खंडणी, फसवणूक, IT ॲक्ट इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेले आहे। आरोपीचे कडे आमचे पथक कालच रवाना झाले होते, त्यांचे शोध घेण्यात आला परंतु ते मिळून आला नाही, परंतु आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानची झडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आत्तापर्यंत जी प्राथमिक माहिती ते सर्च ऑपरेशनची आहे, अंदाजन सुमारास 10 कोटीचे आसपास कॅश त्यांचे घरी असल्याचे दिसते, परंतु त्याचे पूर्णपणे पंचांसमोर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवर त्यांचे काउंटिंगची प्रक्रिया सुरू आहे। एक्झॅक्ट किती रक्कम आहे ते नंतर कळतील, परंतु अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कॅश आणि काही गोल्ड बिस्किट्स पण त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानी सापडलेले आहे। Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka,
Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. कल सोमवार दिनांक 25 जुलाई 2023 को विदर्भ राज्य आंदोलन समिति ने नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए कहा कि हाल ही में अकोला जिले के कन्हेरी सारम स्थित वेद नंदिनी कृषि पर्यटन स्थल पर विदर्भ राज्य आंदोलन समिति की कोर कमेटी की बैठक हुई। विदर्भ हमें मिलेगा आंधा के घोषणा पत्र के अनुसार हम दिसंबर 2023 तक विदर्भ निर्माण की लड़ाई लड़ेंगे, लाठियां खाएंगे, गोलियां खाएंगे। 31 दिसंबर 2023 तक विदर्भ राज्य हासिल करेंगे और 1 अप्रैल से 2 चरणों में बिजली बिल 37% करने के राज्य सरकार के फैसले का पूरी क्षमता से विरोध करेंगे। साथ ही अगर चंद्रपुर जिले और विदर्भ में वायु प्रदूषण को दिल्ली और हरियाणा के हृदय रोग विशेषज्ञों की टीम द्वारा तत्काल निर्णय में नहीं लाया गया तो देश में सबसे अधिक हृदय रोगी चंद्रपुर जिले और विदर्भ में पाए जाएंगे। प्रदूषण के कारण बाकी आबादी में सांस की बीमारियों के संभावित खतरे को ध्यान में रखते हुए विदर्भ राज्य आंदोलन समिति ने अपनी बैठक में निर्णय लिया कि विदर्भ में बन रहे दोनों थर्मल पावर प्लांटों को विदर्भ से बाहर ले जाया जाए, परियोजनाओं को वापस लिया जाए और बिजली दरों में वृद्धि की जाए। इसे वापस लिया जाना चाहिए और कृषि के लिए दिन के दौरान कोई लोड शेडिंग नहीं की जानी चाहिए। 9 अगस्त 2013 को क्रांति के दिन महाराष्ट्र ने परियोजना का समर्थन करने वालों को चेतावनी देने, परियोजना का समर्थन करने वालों को विदर्भ देने और विदर्भ से भाग जाने वालों को चेतावनी देने के लिए संविधान चौराहे से ऊर्जा मंत्री के निवास तक लंबा मार्च निकालने का फैसला किया। समिति ने 19 दिसंबर 2022 को विधान भवन के सामने जोरदार प्रदर्शन की घोषणा की है और 31 दिसंबर 2023 से पहले विदर्भ राज्य पाने का निर्णय लिया और विदर्भ राज्य बनाने या मरने या जेल में सड़ने का संकल्प व्यक्त किया है। इस अंतर्गत विदर्भ मिळव औंधा अशी घोषणा केली आणि 19 डिसेंबरला विधिमंडळाला घेराव घालताना 19 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे आक्रोश केला, ऐलान केलं, शुरू हुई है जंग हमारी, लड़ेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ। आणि आज आम्ही 19 डिसेंबरला हे 2 येणारे 660 मेगावॅटचे 2 प्रकल्प विदर्भातून चले जाऊ म्हणतो। महाराष्ट्रात विदर्भाच्या बाहेर कुठेही करा। दुसरं 37% विजेची दरवाढ आहे, त्याला आम्ही विरोध करतो। तिसरं महत्त्वाचं असं की विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि ते 31 डिसेंबरपर्यंत आम्हाला मिळवायचं आहे आणि म्हणून आम्ही त्या दिवशी ऊर्जा मंत्र्याच्या घरावर जातो, त्यांना पृच्छा करतो की तुम्ही विदर्भाचा 4 मार्च 2010ला शेगाव, खामगाव ते आमगाव असा विदर्भाचा तुम्ही आणि मुनगंटीवारजींनी जागर केला होता की विदर्भाचं राज्य द्या। त्या तऱ्हेने तुम्ही भाषणं केली आणि आज आता तुम्ही म्हणता तेवढं सोडून बोल। आम्ही त्यांना विचारायला जाणार आहोत आणि एक स्पष्टपणे विचारणार आहोत की दोघांनाही तू बहुरूपी खेळाची सोंगे, कोणतेही युद्ध जिंकले अंगे, वेडी भावडी म्हणजे देवाच्या धर्माच्या नावावर मतं टाकणारी वेडी भावडी भाविके बनंगे, तुझे शूरत्व त्या माझी, तुझ्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, यासाठी आम्ही तिथे जातोय आणि तिथे विचारतोय की मार दिया जाए की छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए, बोल बापू बोल, तुला बोललं पाहिजे, असा आक्रोश आम्ही तिथे करतो।